छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीमान रायगड किल्ला ची संपूर्ण माहिती आपण आता पुढे बघूया या व्हिडिओमध्ये. सांगतो की या गडाचं पूर्वीचं मूळचं नाव होतं रायरीचा डोंगर की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकरांनी दिलेलं महाराजांना गॅरंटी पत्र. महाराजांनी बांधलेलं शंकराचं मंदिर. याच ठिकाणी आपल्या महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक सोहळा झाला. नमस्कार मित्रांनो, आपण जे आता बघत आहे इथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तर इथे आपण महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग इथून पुढे निघू. आपण एक गाईड घेतलेला आहे, ते आपल्याला पूर्णपणे इन्फॉर्मेशन देतील आपल्या पूर्ण रायगडाची. तर समोर बघू आपण ती इन्फॉर्मेशन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता इथून आपण इथे महाराजांची समाधी आहे इथून सुरू करणार आहे. तर इथून आपण आता आत चाललो आहे. पहिले नमस्कार करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर इथे आपलं पूर्ण इन्फॉर्मेशन देतील आपले गाईड दादा आणि जसं इन्स्ट्रक्शन देईल त्या हिशोबाने आपण समोर समोर जाऊ. खूप एक्सायटेड आहे मी आता इन्फॉर्मेशन ऐकण्यासाठी. आता ऐकू आपण पूर्ण इन्फॉर्मेशन रायगडाची. प्रथमतः शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड किल्ल्याच्या भूमीमध्ये तुमच्या ग्रुपचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. माझं नाव आहे सुनील कोकरे. प्रथमतः तुम्ही रोपेने आलात, ही गडाची मागची बाजू आहे आणि गडावरती जी रोपेने पायी चढून जी लोक येतात ही गडाची समोरची बाजू आहे. जर गडावरती तुम्हाला पायी चढून यायचं म्हटलं तर 3.5 किलोमीटर अंतर आहे. जवळजवळ 2360 पायऱ्या आहेत, कल्पना करा. आणि या गडाचा हा जर वरचा जर पठार पाहिलात ना, हा 100 एकराचा पठार आहे. 100 एकराच्या पठारामध्ये 350 बिल्डिंग आहेत, 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत. हा पूर्णपणे जर गड तुम्हाला पाहायचा असेल ना सर 1-1.5 दिवस लागतो. एवढा मोठा किल्ला आहे. त्यासाठी आपल्याला गडाच्या पायथ्याला मुक्काम करून जिजामाता पाचाड गावात समाधी, तिथून आपल्याला सुरुवात करावी लागते 1 नंबर पॉईंटपासून. पण थोडक्यात तुम्हाला सांगतो की या गडाचं पूर्वीचं मूळचं नाव होतं रायरीचा डोंगर. तुम्ही सगळ्यांनी प्रतापगड पाहिलेला असेल किंवा पाहणार असेल तर त्या प्रतापगडाच्या पायथ्याला जावळीचं खोरं आहे, कल्पना करा. मग आदिलशाहीचा सरदार चंद्रराव मोरे याच्या ताब्यात पूर्वी हा रायरीचा डोंगर होता. हा जो रायरीचा डोंगर आहे ना, हा आपल्या राजाने 15 मे 1656 ला हा जावळीच्या मोऱ्यांकडून जिंकून घेतलाय, कल्पना करा. आपल्या राजाने काय केलं, जावळीच्या मोऱ्यांना पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं की जावळीचे चंद्रराव मोरे तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा, आपण दोघे मिळून हे हिंदवी स्वराज्य स्थापन करू. पण चंद्रराव मोरे फार उर्मट होता, तो गर्विष्ठ होता. तो आपल्या राजांना काय म्हटला की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण, तुम्ही केव्हा झालात राजे, राजे याल जावळीत तर जाल गवळीत, उद्या याचा असेल आजच या, तुम्हाला मारण्यासाठी आमच्याकडे शस्त्र सज्ज आहेत. शिवाजी महाराजांनी युद्धाचं चॅलेंज केलं. मग आपल्या राजाने काय केलं, प्रतापगडाच्या पायथ्याशी 3 महिने आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामध्ये चंद्ररावचा भाऊ होता हनुमंतराव मोरे, त्याचा वध झाला. त्याचे चंद्ररावला वाटलं या युद्धामध्ये आपला वध होणार आहे. त्याचा चंद्रराव मोरे प्रतापगडाच्या पायथ्यासून निसटला, रायगडाशी आला आणि महाराजांच्या शरणी आला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, महाराजांनी 15 मे 1656 ला महाराजाने हा रायरीचा डोंगर आपल्या ताब्यात घेतला आणि नंतर सर हा गड बांधायला चालू केला. म्हणजे थोडक्यात हा गड बांधायला सर 14 वर्ष लागली. ज्याने हा गड बांधला त्या आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी इंदुलकर. मग गड बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये लागणारा हा दगड आणला कुठून. ज्यावेळी तुम्ही रोपेने आलात, 1 लिटर पाण्याची बिसलेरी हातात घेतली आणि डोक्याचा घाम पायापर्यंत पोचला ना, त्यावेळेस तुम्हाला गडाचं महत्त्व कळालं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपल्या महाराजांनी बांधकामासाठी दगड काय खालून आणले नाही आहेत. महाराजांनी काय केलं, येथेच 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, त्यातला दगड काढला,
तो बांधकामाला वापरला आणि खड्ड्याच्या उतारत्या भागाला बाण घातला. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना, पाणी अडवा पाणी जिरवा स्कीम आहे ना, ही छत्रपती शिवरायांच्या काळातली. आता फक्त ऐकून माहिती आहे, राबवली जात नाही, कल्पना करा. आणि हा रायगड जो आहे ही शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी. राजांची पहिली राजधानी ते राजगड. राजगड पुण्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये. मग रायगड का केली? कारण तुम्ही जर पाहिलंत ना तर या गडाच्या चारी बाजूला डोंगर आहेत, सह्याद्रीच्या रांगा आहेत. पण कुठचा डोंगर किंवा कुठचा सह्याद्रीचा कडा या किल्ल्याला अटॅच किंवा कनेक्टेड नाही आहे सर. या गडाचं वैशिष्ट्य आहे, गडावरून खाली उतरून जाईल फक्त पाणी आणि वरती चढून येईल हवा. याच्यावरती गडाची कोणीच येऊ शकत नाही. कारण का, या गडाचं जे बांधकाम आहे ना, अभेद्य, बेलाक आणि बुलंद आहे. म्हणून आपल्या महाराजाने राजधानी म्हणून या गडाची निवड केली, कल्पना करा. पण आपल्या महाराजांनी राजधानी ज्यावेळी गडाची निवड केली ना, राजांबरोबर मोरूपंत पिंगळे होते. राजा आपल्या पंतांना काय म्हणतात की, पंत हा गड बहुत चकोट, चौतर पहा गडाचे कडे, ताशिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, पर्जन्य काली कड्यावरती गवत उगवत नाही. ऐसे बोलून महाराज बोलिले, तख्तास जागा, तख्त म्हणजे राजधानी, तख्तास जागा हाच गड खरा करावा. म्हणून आपल्या राजाने राजधानीच्या दृष्टिकोनातून या गडाची निवड केलेली आहे, कल्पना करा. आता ज्या ठिकाणी आता समोर आपण जे मंदिर बघतो ना, हे जगदीश्वर मंदिर आहे सर. मंदिर तुम्ही लांबून बघितलं, मंदिर लांबून पाहिलं तुम्हाला मस्जिद वाटेल, पण ज्यावेळी मंदिराच्या आतमध्ये जाल ना त्यावेळी तुम्हाला ते महादेवाचं मंदिर लागेल. असं का, गडावतेच्या काळात मोगल लोक आले तर त्याने त्याचा लांबून नमस्कार करावा, त्याने नतमस्तक व्हावे, मंदिराची तोडफोड करू नये म्हणून या मंदिराचा आकार मस्जिदसारखा ठेवण्यात आलेला आहे. सर ते मस्जिद नाही आहे, ते महादेवाचं शंकराचं मंदिर आहे, कल्पना करा. पण या मंदिरामध्ये मधलं कवी भूषण आणि महाराजांची भेट होते. तर तो भूषण आपल्या महाराजांना काय म्हणतो, कासे उनकी कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती, कल्पना करा. मंदिराच्या समोरचा जो गेट आहे ना सर, या गेटच्या पायरीवरती एक नाव लिहिलेलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. त्याची माहिती आतमध्ये. गेटच्या पायरीवरती एक नाव लिहिलेलं आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. ज्यांनी गड बांधला ना त्यांच्या नावाची पाटी आहे. पण ज्यावेळी या गडाची बांधकामं पूर्ण झाली, आपल्या राजाने काय केलं, हिरोजीनं विचारलं की हिरोजी तुम्ही या गडाचे बांधकाम प्रमुख आहात, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? सोने नाणे, जागीरदारी, 10 गावची वतनदारी. हिरोजी म्हटले, महाराज आम्हाला बक्षीस काही नको. राजे जेव्हा तुम्ही जगदीश्वराला जाल आणि जगदीश्वराच्या साक्षीने राजे ज्या दगडात तुमच्या उजव्या पावलाचा धूल पडेल ना त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या नावाची पाटी लावायची आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, कल्पना करा. राजे सुरतच्या मोहिमेला गेले, इथे किल्ला बांधायला पैसा कमी पडला. आर्किटेक्चरने काय केलं, स्वतःचा वाडा, इस्टेट, प्रॉपर्टी कुणा किल्ला बांधला, कल्पना करा. मग त्या आर्किटेक्चरच्या नावाची पाटी आहे. पायी येताना गडाचा महादरवाजा आहे, त्या महादरवाज्यावरती लावली असती. बाले किल्ल्याचा नगारखाना आहे, त्या नगारखान्यावरती लावली असती. राजे शंकराचे भक्त होते. महाराज दररोज या ठिकाणी जगदीश्वराच्या दर्शनाला यायचे, म्हणून या आर्किटेक्चरच्या नावाची पाटी या ठिकाणी बसवली, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, कल्पना करा. ही आर्किटेक्चरच्या नावाची पाटी आहे, कल्पना करा. समोरच्या या बाजूला इकडे आपल्या राजांची समाधी आहे. मग बरेचसे लोक आम्हाला प्रश्न विचारतात की शिवाजी महाराजांची समाधी एवढ्या दूरवरती का बांधली? कारण तुम्ही एक कल्पना करा, शिवाजी महाराज आपले शंकराचे भक्त होते, कल्पना करा. म्हणून महाराजांची समाधी याच ठिकाणी बांधलेली आहे. महाराजांचं निधन झालं त्यांच्या राजवाड्यात 3 एप्रिल 1680ला आणि महाराजांची समाधी येथे बांधलेली आहे, कल्पना करा. ही आपल्या राजांची समाधी आहे. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, हर हर. हिरोजी इंदुरकरांनी दिलेलं महाराजांना गॅरंटी पत्र या रायगडाचं. आणि हे जे आहे, हा जो समोर तुम्हाला पुतळा दिसत आहे याच्यावर एक बघा तुम्हाला एक आकृती दिसेल कुत्र्याची. हाच तो कुत्रा जो महाराजांना जेव्हा अग्नी देत होते त्यावेळेस त्या अग्नीमध्ये यांनी उडी मारली होती, म्हणून याचा इथे एक स्टॅच्यू बनवला आहे. महाराजांनी बांधलेलं शंकराचं मंदिर. इथे महाराज रोज यायचे पूजा करायला. किती सुंदर मंदिर आहे महाराजांच्या काळातलं. या बाजूला जर सर बघितलं ना, खालच्या बाजूला दोन्ही बाजूला, तर या बाजूला पूर्णपणे पूर्वी गडावरती जे राहण्यासाठी जी लोक होती ना सर,
ही त्यांची घरं आहेत, कल्पना करा. पण आता हे धुकं असल्यामुळे आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही आहे. पूर्वी पुरातत्व विभागाने या बाजूला इकडे उत्खनन केलेलं आहे, कल्पना करा. उत्खनन म्हणजे काय, जे त्यांच्या घरांचे चौथारे वगैरे जे होते ना, ते त्यातला मातीचा भराव काढला आणि त्याचं स्ट्रक्चर लोकांना बघण्यासाठी व्यवस्थित क्लीन केलेलं आहे. ते आता पाहायला आता एक पुढं जाऊया आपण, इथे आहे दाखवतो तुम्हाला. हे सर स्ट्रक्चर आहेत पूर्वीचे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी की मातीचा भराव येथूनच काढला. हे पूर्णपणे मातीने गडप झालेली होती, पूर्णपणे मातीने, काहीच हे चौथारे स्ट्रक्चर काहीच दिसत नव्हतं. हे पुरातत्व विभागाने 2 वर्षापूर्वी याचं उत्खनन केलं, सर्व व्यवस्थित केल्याने याच्यातून काही वस्तू वगैरे सापडलेल्या आहेत. वस्तू म्हणजे काय, पूर्वीतल्या वापरातल्या वस्तू त्यांच्या पंचधातूच्या, त्या हत्तीखान्यामध्ये जमा आहेत. म्हणजे थोडक्यात गडावरती 1 वर्षामध्ये गडावरती एक संग्रहालय तयार होईल, म्हणजे त्यातून ज्या वस्तू वगैरे काही सापडले. हो, खूप वरती वस्तू सापडलेत, खूप. म्हणजे त्यांचे तवे, भाले, जे वापरातल्या सगळ्या वस्तू त्यांच्या, म्हणून त्यासाठी ते हे सगळं उत्खनन केलेलं आहे. असे नुसते चौथारेच आहेत ते बाजूने सगळं. आता सर इकडे लक्ष द्या, या बाजूला इकडे धुक्यामध्ये टकमक टोक आहे. टकमक टोक म्हणजे काय, कडलोट पॉईंट. म्हणजे जो कोणी राजांच्या विषयी चोरीलवाडी की गुन्हा करेल ना, त्याला महाराजांच्या काळात त्याच्याहून त्याचा कडलोट केला जायचा, म्हणून टकमक टोक पॉईंट आहे. पण तुम्ही एक कल्पना करा, आपल्या महाराजांनी कधी कुणाला कडलोट पॉईंट वापर केला नाही सर. त्याचा कडलोट पॉईंट आहे ना, तो संभाजी महाराज आणि पेशवे लोक याने कडलोट पॉईंट वापर केलेला आहे. म्हणून त्याला टकमक टोक का म्हटलं गेलेलं आहे, कारण त्याला खाली टकमकच पाहावं लागतं, म्हणून त्याला टकमक टोक म्हटलं गेलेलं आहे. टकमक टोक पाहायचं असेल तर धुकं क्लिअर झालं तर आतून आपल्याला दिसेल ते आपल्याला. पण आता ज्या ठिकाणी सर आता आपण सगळेजण उभे आहेत ना, ही सर पूर्वीची बाजारपेठ आहे. या बाजारपेठची जर तुम्ही लांबी पाहिलीत ना, 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. उजवीकडे 22 दुकाने, डावीकडे 22 दुकाने, एकूण 44 दुकाने आहेत. आगे दुकान, पिछे मकान, अशी त्या बाजारपेठची रचना आहे सर. बाजारपेठची जी हाईट आहे ना, ही घोड्याची हाईटची आहे. ही घोड्याची हाईटची का ठेवण्यात आली, तर त्या काळातले राजे लोक आहेत, ही घोड्यावरती बसून बाजार करायची, म्हणून ती घोड्याच्या हाईटची बाजारपेठ ठेवण्यात आलेली आहे. आत्ताच्या भाषेमध्ये त्याला आपण शॉपिंग सुपर मार्केट म्हणतो, कल्पना करा. पण त्या काळात पूर्वी बाजारपेठी रायगडावरची सगळ्यात मोठी इमारत आहे, कल्पना करा. 800 फूट लांबीची, 40 फूट रुंदीची आहे, 44 दुकाने आहेत. पण या बाजारपेठची आता जाताना आपण जर उजव्या बाजूने जर पाहिलं ना, तर आपल्याला एका दुकानावरती सर नागाचं चित्र पाहायला मिळेल. या बाजारपेठचा मेन व्यापारी होता, कराडचं नागाप्पासाठी त्याचं दुकान ओळखावं म्हणून त्या बाजारपेठेमध्ये तिथे एक नागाचं चित्र करण्यात आलेलं आहे. या बाजारपेठेमध्ये काय विकलं जायचं, गडावरती पूर्वी लोक जे राहण्यासाठी होती ना, त्यांच्या उपयोगीची साधनं इथे विकली जायची, म्हणजे सगळं साहित्य इथे विकलं जायचं. बाकी इथे काही विकलं जात नव्हतं, कल्पना करा. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर. चला सर आता इकडे लक्ष द्या. आता बघा, मगाशी तुम्ही रोपे नेले, ती गडाची मागची बाजू होती. आता गडावरती आपण समोर पायी याच्या मार्गाला गडावरती आलेलं. तुम्ही पायी जर गडावरती पायी चढून आलात ना सर, तर येताना तुम्हाला काय पाहायला मिळेल, गडाचा महादरवाजा पाहायला मिळेल. आत्ता जर आपल्याला गडाचा महादरवाजा बघायचा असेल ना सर, तर आपल्याला 700 पायऱ्या ते खाली उतरून जावं लागतं, कल्पना करा. पण गडाचा महादरवाजा इतका मोठा आहे की दरवाजाचा जो आकार जो आहे ना, हा नागबोडी वळणाचा आहे. याला गोमुखी पद्धत म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे कदाच्या काळात गडावरती शत्रू जर चढून आला, समोरचे बुरुज बघून तो पाठीमागे रिटर्न फिरून जाईल. दरवाजावरती आक्रमण झालं, तोफेंचे गोळे बुरुजांवरती आदळतील आणि मेन दरवाजाची एंट्री आहे ना सर, ते आतमध्ये सुरक्षित राहील. म्हणून त्या महादरवाजाचा आकार जो आहे ना, हा नागबोडी वळणाचा ठेवण्यात आलेला आहे. पण महादरवाजामध्ये सर आता दरवाजा बसवले पुरातत्व विभागाने. 5 टनाचा 10 लाखाचा दरवाजा आहे. तो त्या काळातला वाटा म्हणून तो त्या पद्धतीमध्ये बनवण्यात आलेला आहे, कल्पना करा. पण महादरवाजामध्ये जेवढ्या तुम्ही दगडातल्या पायऱ्या बघाल ना, या शिवाजी महाराजांच्या काळातल्या पायऱ्या आहेत. म्हणजे कल्पना करा, आजही शिवाजी महाराजांच्या काळातल्या दगडातल्या पायऱ्या आपल्याला महादरवाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिथून वरती आल्यानंतर येताना आपल्याला हत्ती तलाव पाहायला मिळतं. महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडावरती हत्ती आणले होते. हत्तीनं पाणी पिण्यासाठी त्याचा वापर केला जायचा, म्हणून त्याला हत्ती तलाव म्हटलं गेलेलं. हत्ती का आणले आणि कसे आणले ना, हे मी तुम्हाला पुढे महाराजांच्या दरबारामध्ये सांगणार आहे. पण आत्ताच समोर जे आपल्याला मोकळ्या मैदानात आपल्याला महाराजांची मूर्ती पाहायला मिळते का, ही मूर्ती आहे पंचधातूची. हे ज्यावेळी गडावरती इंदिरा गांधी होते बघा, त्यांच्या हस्ते मूर्ती या ठिकाणी सर बसवली. पण ही मूर्ती या ठिकाणी ते का बसवली, कारण बघा, कुठचाही राजा सिंहासनावरती बसल्यानंतर आपल्या पायामध्ये जोडे घालत नाही. तर समोरून बघा, महाराजांच्या पायामध्ये जोडे दिसतील, महाराजांच्या पायामध्ये जोडे आहेत, ही पहिली चूक आहे. आणि नंतर आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती, पण हे छत्र पाहिजे होतं, पण हे छत्र नव्हतं सर. मग हे छत्र आत्ता बसवले 6 जून 2012ला साताऱ्याचे उदयराजे भोसले आणि भिडे गुरुजींच्या मार्फत बसवले. म्हणून ही मूर्ती या ठिकाणी येथे बसवण्यात आलेली. ही पंचधातूची आहे. पंचधातूची असल्यामुळे याच्यावरती वातावरण क्लायमेटचा काही इफेक्ट होत नाही, कल्पना करा. पण या मूर्तीच्या समोरचं हे संपूर्ण जे मैदान पाहिलं ना, या मैदानाला इतिहासामध्ये
होळीचं मैदान म्हटलं गेलेलं आहे. सर मार्च महिन्यामध्ये आपण होळीचा सण साजरा करतो. तसे राजांच्या काळात पूर्वी ते होळी पेटली जायची. आपले राजे काय करायचे, पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. जो कोणी माणूस किंवा जो कोणी बहादूर या पेटक्या होळीतून हाताने नारळ काढेल त्याला सोन्याचा कडा आणि मानाचा घोडा महाराज या मैदानावरती बक्षीस द्यायचे. म्हणून या मैदानाला होळीचं मैदान म्हटलं गेलेलं आहे. सर येथे आजही होळी पेटली जाते, पण आता काठीने नारळ काढतात. पूर्वी हाताने काढायचे, ते म्हणजे संभाजी महाराज. म्हणून संभाजी महाराजांना शेर शिवा का छावा म्हटलं गेलेलं आहे. कल्पना करा, शेर शिवा का छावा म्हटलं गेलेलं आहे. याला इतिहासामध्ये होळीचं मैदान म्हटलं गेलेलं आहे. या बाजूला इकडे कोपऱ्यात व्हाईट धुक्यामध्ये जे आपल्याला इमारत पाहायला मिळते ना, बंद आहे सर, हा हत्तीखाना. महाराजांच्या काळात गडावरती जे हत्ती आणले होते ना, या हत्तींच्या राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली, म्हणून त्याला हत्तीखाना म्हटलं गेलेलं आहे. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर महादेव. जर पाहिलं ना, समोरच्या डोंगरामध्ये आपल्याला लाईनमध्ये 2 खड्डे पाहायला मिळतील. ही पूर्वीची ड्रेनेज सिस्टीम आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातलं 450 वर्षापूर्वीचं ड्रेनेज सिस्टीम आजही आपल्याला रायगडावरती पाहायला मिळते. कल्पना करा. म्हणजे आता आपण जो महाराजांचा दरबार पाहणार आहोत ना सर, त्या बाजूचं हे ड्रेनेज सिस्टम आहे. सर या बाजूला इथून रोपेला रस्ता गेला आहे आणि एक छोटीशी पायवाट गेलेली आहे इथून खाली, पूर्णपणे कड्याच्या टोकावरती गेलेलं आहे. तुम्हाला ऐकून माहिती असेल वाघ दरवाजा. मग बरेचसे लोक विचारतात वाघ दरवाजा म्हणजे काय. ज्याला वाघाचं धड आहे, वाघाचं काळीच आहे, तोच ते दरवाज्यातून खाली उतरून जाऊ शकतो. म्हणून त्या दरवाजाला इतिहासामध्ये वाघ दरवाजा म्हटलं गेलेलं आहे. गडाचा सर्वात एक मार्ग आहे तो, पण त्या दरवाज्यातून कोण गेलं तर राजाराम महाराज गेले. कल्पना करा. दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा कड्याच्या किंवा एकदा दरवाजाच्या टोकावरती गेलो ना तर आपण कड्याच्या खालीच जाऊ शकतो. असं त्या दरवाजाचं वैशिष्ट्य आहे. कल्पना करा. आता पुढे मग आपण अति पवित्र ठिकाणी जाऊया. रायगडाचं सगळ्यात पवित्र ठिकाण शिवाजी महाराजांचा जेथे राज्याभिषेक झाला तो राज दरबार पाहायला जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर आता इकडे लक्ष द्या. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर महादेव. सर समोर बघा, आता आपल्याला हार घातलेली धुक्यात आपल्याला महाराजांची मूर्ती पाहायला मिळते का. ही मूर्ती आहे पंचधातूची. ही मूर्ती आता 6 जून 2009ला बसवले कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे. आणि तुम्हाला ऐकूनही माहिती असेल या मूर्तीची दररोज पूजा केली जाते. दररोज एक सांगलीवरून एक हार येतो, शिवप्रतिष्ठान मंडळ आहे संभाजी भिडे गुरुजी, आणि दररोज एक ठाण्यावरून हार येतो, श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत ते पूजा केली जाते. आणि मूर्तीच्या वरती अष्टकोनी गोल घुमट जे छत्र दिसतं बघा, या छत्राला इतिहासामध्ये मेघडंबरी म्हटलं गेलेलं आहे. सर मेघडंबरी केव्हा बसवली? 1985ला बसवली. ज्यावेळी आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती होते बघा डॉक्टर ज्ञानी दालसिंग यांच्या हस्ते या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. कल्पना करा. पण आपल्या महाराजांचा जो 6 जून 1674ला आपल्या राजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला ना सर, याचं तुम्ही पोस्टर छायाचित्र शाला कॉलेज ऑफिसला कुठेतरी पाहिलेलं असेल. सर याच ठिकाणचंच आहे. त्या छायाचित्रामध्ये बघा एक व्हाईट कलरची कॅप काढून एक व्यक्ती या ठिकाणी आपल्या महाराजांना मानाचा मुद्रा करताना दिसतो बघा. तो इंग्रज अधिकारी आहे. त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झडन. तो ऑक्झडन काय म्हणतो की याच ठिकाणी आपल्या महाराजांचा 6 जून 1674ला राज्याभिषेक सोहळा झाला आणि येथेच आपल्या राजांचं ओरिजिनल 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं होतं. तर काही तज्ज्ञांची मतं आहेत औरंगजेबाचा सरदार इतिगत खान, त्याचं टोपणाचं जुल्फिकार खान, त्याने ते सिंहासन चोरून नेलेलं आहे. कल्पना करा. पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ना त्यावेळी या पूर्णपणे दरबारामध्ये सरासरी 3000 लोक होती. सर आपल्या घरी एखादा कार्यक्रम करायचा असेल ना तर त्यासाठी आपल्याला लाईटचं माईकचं नियोजन करावं लागतं. मग त्या काळात या दरबारामध्ये लाईट माईक सिस्टम काहीच नव्हतं. आपले महाराज जर येथून जर बोलले तर त्या गेटपर्यंत आवाज पोचला जायचा. गेट जवळची जर व्यक्ती बोलली तर राजांपर्यंत आवाज पोचला जायचा. याला स्थापत्यशास्त्र किंवा इको पॉईंट म्हटलं गेलेलं आहे. त्या काळात दरबार पॅक आता ओपन आहे. ओपन असताना सुद्धा या गेटच्या चारी कोपऱ्यात अशी टिचकी वाजवली ना, कागद जरी फाडला की कोणी एवढ्या आवाजात बोललं ना छत्रपती शिवाजी महाराज सर येथे आवाज येतो. पण त्याला असं गोंधळ चालत नाही, एकदम शांत वातावरण लागतं. कल्पना करा. पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला या सोहळ्यासाठी महाराज देवदेवतांना कधी विसरले नाहीत. महाराज जगदीश्वराचं आणि भवानी मातेचं दर्शन घेऊन आल्यानंतर राजे या नगरखान्यातून आतमध्ये प्रवेश करणार. प्रवेश करताच ही भरलेली 3000 लोक आहेत ना, हे आपल्या महाराजांना अशी उठून मानाचा मुद्रा करतात. मुद्रा केल्यानंतर आपल्या राजांची एक नजर
या 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनाकडे आणि एक नजर भरलेल्या या दरबारामध्ये. कारण तुम्ही एक कल्पना करा, आपल्या राजाने ज्या वीरांवरती, ज्या मावळ्यांवरती हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यातला एकही मावळा, एकही सरदार महाराजांना सदैवती कोटीकून उप दिसत नव्हता. महाराजांच्या 7 राण्या होत्या सर, विधवा स्त्रिया, त्यांची मुलं, अष्टप्रधान मंडळ, पण महाराजांनी जिवाभावाची लोक ते सदैवती दिसत नव्हती. मग कोण होते? मग आपले राजे प्रत्येक पायरी चढताना आऊसाहेबांना काय म्हटले की आऊसाहेब, आमची हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो हा माझा तानाजी मालुसरे, की आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा ताना, आणि दुसरी पायरी चढतो हा माझा बाजीप्रभू देशपांडे महाराज. लाख मेले चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. आणि तिसरी पायरी चढतो हा माझा प्रतापराव गुजर. अशा असंख्य वीर मावळ्यांची नावं घेत राजे सिंहासनाजवळ गेले. राजाने आपला डावा गुडघा सिंहासनाला टेकला. राजाने एक शपथ घेतली, या जनतेचं भूमीचं संरक्षण करू. राजांच्या अंगावरती 1000 नाणी मौरा उधळण्यात आली. खाली गडाच्या महादरवाजामध्ये 21 तोफांची सलामी देण्यात आली. आणि या दरबारामध्ये एक घोषणा ललकार झाले, तुम्ही मागून जय बोला, की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर महादेव. अशा प्रकारे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. हीच ती सिंहासनाची जागा आणि आज तो राजांचा प्रशस्त राज दरबार आहे. कल्पना करा सर, आपण आपल्या महाराजांचा दरवर्षी राज्याभिषेक सोहळा पाहतो 6 जूनला. तो याच ठिकाणी सादर होतो, कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजांच्या हस्ते. पण सरही समोरची आडवी भिंत दिसते का सर? ही समोरची आडवी भिंत दिसते ना सर, ही राजांच्या काळातली भिंत नाही आहे सर, ही पेशवे काळातली भिंत आहे. राजांच्या काळात सर भिंत असते ना, तर राजांना फक्त समोरची लोक दिसू, बाजूची लोक दिसू शकली नसती, म्हणून पेशवे काळातली भिंत आहे. कल्पना करा. मग हा महाराजांचा दरबार आहे, पण तुमच्या मागच्या बाजूला गेट ऑफ इंडिया सारखा उंच जो गेट दिसतो ना, हा नगारखाना. मुंबईचं गेट ऑफ इंडिया पाहिलेलं असेल तर यालाच बघून मुंबईचं गेट ऑफ इंडिया तयार करण्यात येईल. इथे ढोल ताशे नगारे वाजले की खाली गडाचा महादरवाजा बंद केला जायचा, म्हणून याला इतिहासामध्ये नगारखाना म्हटलं गेलेलं आहे. पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, या सोहळ्यासाठी आपल्या राजाने काय केलं, या नगारखान्याच्या समोर सर 2 आवाढव्य अत्यंत 2 घोडे सजवले. इंग्रज हेनरी ऑक्झर्टन गडावरती पायी चढून आला. त्याला या गडावरती नगारखान्याच्या समोर हत्ती घोडे दिसले. तो आश्चर्यचकित झाला. जर एवढी येतळे दमशक झाली, मग महाराजांनी गडावरती हत्ती कसे आणले? कल्पना करा. तर तुम्ही कल्पना करा, आपले राजे खूप हुशार होते. आपल्या महाराजांनी काय केले, गडावरती सर हत्ती आणले ना, छोटी पिल्लं आणली, त्यांना गडावरती मोठी केली. हत्ती कधी आणले? ज्यावेळी गडाचं बांधकाम चालू केलं त्याच्या अगोदरच गडावरती हत्ती आणून ठेवले. म्हणजे याला म्हणतात महाराजांची दूरदृष्टी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, लहानापासून मोठं करतो, मोठ्यापासून लहान करता येत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. कल्पना करा, हा महाराजांचा दरबार आहे. दरबारामध्ये सर मध्येची दरबारातली पाण्याची टाकी आहे. पण तुम्ही एक कल्पना करा, हा महाराजांचा दरबार आहे. दरबार एक साईडला तिथे तुम्हाला खडक दिसतो बघा त्या बाजूला, तो खडक दगड असा का ठेवलेला आहे? कारण बऱ्याचशा तज्ज्ञांची मतं आहेत, त्याच दगडावरती रायगडाचं भूमिपूजन झालेलं आहे, म्हणून तो दगड किंवा खडक याच ठिकाणी असंच ठेवण्यात आलेलं आहे. कल्पना करा, अशा प्रकारे हा महाराजांचा प्रशस्त राज दरबार आहे. लक्ष द्या, या बाजूला इकडे बघा, तुम्हाला या छोट्या छोट्या खिडक्या पाहायला मिळतात बघा सर. हे टहळणी बुरुज आहेत. म्हणजे जे पहारेकर लोक आहेत ना, हे किल्ल्याचा पहारा इथून करायचे, म्हणून याला टहळणी बुरुज म्हटलं गेलेलं आहे. पण या टहळणी बुरुजांमधून जर पाहिलं ना, तर खाली दरी आहे. पण या दरीमध्ये 50 फूट दरी आहे आणि या दरीमध्ये एक तलाव आहे. तुम्हाला ऐकून माहिती असेल, रायगड किल्ल्यावरचं सगळ्यात प्रचंड मोठं तलाव गंगासागर तलाव. मग याला गंगासागर तलाव का म्हटलं गेलेलं आहे? आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्याची तारीख आहे 6 जून 1674. त्यावेळी काशीवरून गागाभट्ट आले होते. यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं आणि राज्याभिषेक झाल्यानंतर उरलेलं पाणी राहिलं ते याच्यामध्ये विसर्जित केलं, म्हणून ते गंगासागर तलाव आहे. तर माझे गुरु आहेत प्र.के. घाणेकर, म्हणतात, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, 7 समुद्रांचे पाणी आणले राज्याभिषेकासाठी, जले झाले तीर्थांचे घर, तयाचं नाव गंगासागर, म्हणून त्या तलावाला गंगासागर तलाव म्हटलं गेलेलं आहे. सर खाली गावामध्ये पाण्याची टंचाई येते, पण गडावरती कधीच येत नाही. म्हणून काय केलंय, गडावरून खाली पाणी पाईपलाईन सप्लाय केलेलं आहे. कल्पना करा, इतकं गडावरती पाण्याचा मोठा सोर्स आहे. कल्पना करा. समोरच्या बाजूला बघा, समोर एक छोटा एक चौथारा दिसतो बघा, हिरवं गवत उगवलं. याला मराठीमध्ये सर म्हटलेलं आहे सदर. जसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती बघा दिवाने खास आणि दिवाने आम, तसं हे दिवाने खास म्हणजे खास लोकांची बैठक येथे घेतली जायची, म्हणून हे दिवाने खास आहे. आणि मगाशी आपण जो दरबार पाहिला ना सर,
तो दिवाने आम होता. आम म्हणजे जनता दरबार. पण ज्या कट्ट्यावरती आता आपण सगळेजण उभे आहेत ना सर, हा सचिवालय सेक्रेटरी म्हणजे रायगड किल्ल्याचा मेन जो कागदीपत्र व्यवहार आहे तो इथे चालला जायचा म्हणून याला सचिवालय सेक्रेटरी म्हटलं गेलेलं आहे. रायगड किल्ल्याचं मेन ऑफिस कल्पना करा. सर आता इकडे लक्ष द्या. सर तुम्ही काल संध्याकाळी रोपे नेलात तो हिरकणीचा कडा, पण हिरकणी बुरुज जर बघायचा असेल ना तर त्यासाठी तुम्हाला गडावरती पायी चढून यावं लागतं. हिरकणी बुरुज आम्ही इथून दाखवतो पण आता धुका असल्यामुळे तो इथून दिसत नाही आहे, पण त्याची आम्ही कविता कथा मात्र निश्चित तुम्हाला सांगणार. म्हणजे एकदा गडावरती नगरखान्यामध्ये नगारे वाजले का त्या काळात पूर्णपणे गडाचे दरवाजे बंद करायचे आणि हिरकणी गडावरती दूध विकण्यासाठी आली तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. खास दूध विकण्याचा दिवस होता. दूध विकण्यासाठी गडावरती आली होती. काय झालं, सांजवेळ ठळून गेली, सूर्य मावळता झाला, गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून ती हिरकणी बाळासाठी डोंगर खाली उतरून गेली. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं सर ज्याने हा गड बांधला ना त्या आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी इंदुलकर. त्याने हा गड बांधला ना तेव्हा गडाचं गॅरंटी पत्र गेलेलं. गॅरंटी पत्र काय दिलं, खाली जाईल पाणी आणि वरती चढून येईल हवा, याच्यावरती गडाची कोणीच येऊ शकत नाही. पण हिरा नावाचे गवळण खाली उतरून गेलेले असते. मग महाराज आपल्या हिरोजीना काय म्हणतात की हिरोजी तुम्ही आम्हाला गडाचं गॅरंटी पत्र दिलं, याचा अर्थ गडाचं बांधकाम कच्चं आहे, पक्क झाले नाही आहे. एखादी स्त्री खाली उतरते तर एखादा शत्रू गडावर तिसच चढून येऊ शकतो. मग त्या हिरोजीने काय केलं, राजांसमोर मान खाली घातली, तो कडा तासला, कड्याला बांधारा घातला आणि त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. मग बुरुज बांधल्यानंतर आपल्या महाराजांनी त्या हिराला काय सांगितलं की हिरा तुम्हाला आता खाली उतरून दाखव. त्यावेळी ती माता आई आपल्या महाराजांना काय म्हटली की महाराज त्या वेळेला त्या क्षणाला मला बाळ दिसत होतं, आता मात्र महाराज मला कडा दिसतोय, महाराज त्या डोंगरावर मी खाली उतरून जाऊ शकत नाही. मग महाराजांच्या शिपायाने काय केलं, पालखीमध्ये बसून गडावरती आणली आणि गडावरती नगारखाना आहे त्या नगारखान्यामध्ये त्या हिरकणीचा सत्कार केला. म्हणजे त्या मातेने आईने दाखवून दिलं आईचं किती मुलावरती प्रेम असतं, कल्पना करा. म्हणून एक कविता म्हटली गेलेली आहे, पण ही कविता कुठच्या पाठ्यपुस्तकात लिहिली गेलेली आहे. ती कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गावतळाशी वाळुसरे या नावाचे आणि राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गावळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि शोभत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालता हिरा क्षणभर विसावली, अवध्यानी नाही आले तिच्या कधी सांजवेळ ठळून गेली. सूर्यदेवता मावळते झाले बंद गडाचे दरवाजे आणि मडात ब्याली हिरा म्हणाली घरी बाळ माझे ताने. हा तू दुडूनी करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणतात आज्ञा नाही शिवरायांची आम्हाला. बाळाचे आठवे रूप वेडी माये माऊली झाली वेडी पिसी आणि कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती गे कुशी. आतुळनीय धाडस पाहून महाराज स्तंभित झाले आणि हिरा असं साडी चोली देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. म्हणजे त्या मातेने सर आईने दाखवून दिलं आईचं किती मुलावरती प्रेम असतं, कल्पना करा. सर समोरच्या बाजूला बघा, समोरच्या बाजूला धुक्यात एक विटामध्ये बांधलेली रूम दिसते का, हे राजांच्या काळातली सर टाकसाळ रूम आहे. टाकसाळ म्हणजे काय, शिवाजी महाराजांच्या काळात शिवराई होऊन नाणी राजमुद्रा पूर्वी त्या ठिकाणी तयार करायचे म्हणून त्याला टाकसाळ म्हटलं गेलेलं आहे. त्या काळातला राजांचा छापखाना, त्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण मिंट म्हणतो. महाराजांची नाणी तयार करण्याची जागा आहे. म्हणजे महाराजांची राजमुद्रा अशी होती प्रतिपचंद्र लेखे ववर्ध विष्णू वंदिता शा सोन शिवशा उदरा बदारे राजेते. म्हणजे प्रतिपचंद्रिकलेप्रमाणे शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांचे स्वराज्य वाढत जावे, कल्पना करा. समोरच्या बाजूला बघा गोल अष्टकोन गोल गॅलरी दिसते का, ही राजांची सज्जा बाल्कनी गॅलरी. पण याच बाल्कनीच्या बाजूला हा आयताकृती चौरस दिसतो ना, येथून सर 11 पायऱ्या खाली उतरून याच्या आतमध्ये खाली एक 10 बाय 10ची रूम आहे. त्या रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना. गुप्त खलबतखाना म्हणजे काय, आपल्या महाराजांना गुपित चर्चा करायची असेल, गुपित बोलायचं असेल तर शिवाजी महाराज या ठिकाणी गुपित चर्चा करायचे. स्वराज्याचा तिसरा डोळा म्हटलं जातं. बहिर्जी नाईक, बहिर्जी नाईक काय करायचे, आजूबाजूंच्या गड किल्ल्यात गावांवरती जायचे, तिथे वेगवेगळे भाषा बोलायच्या, वेगवेगळी वेशभूषा करायच्या, तिथल्या खबर येथे पोहोचवायच्या. त्यांना 18 भाषेचं ज्ञान होतं, कल्पना करा. त्यांच्या पत्नीलाही माहिती नव्हतं की आपली पती स्वराज्याचे गुप्तचर आहेत, कल्पना करा. म्हणून त्यांना बहिरोपी बहिर्जी नाईक म्हटलं गेलेलं आहे. पण यात खलबतखान्याच्या बाजूला येथे खाली लाईनमध्ये 2 स्तंभ पाहायला मिळतात का सर,
हा पहिला दिसतो का सगळ्यात मोठा उंच, याला 7 मनोरे म्हटलं गेलेलं आहे. तज्ज्ञांची मतं आहेत हा एकावरती असा 7 मजली होता. 7व्या मजल्यावरती पाण्याची टाकी होती. छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती ज्या राण्या होत्या ना, ही थोडक्यात राण्यांची बाल्कनी आहे, कल्पना करा. पण त्याच्याच बाजूला दुसरा दिसतो ना छोटा गोलघुमट, हा विजयस्तंभ. विजयस्तंभ म्हणजे काय? आपल्या महाराजाने कोणता गड कोणता किल्ला जिंकला की राजे त्या ठिकाणी भगवा ध्वज किंवा काही तज्ज्ञ लोक सांगतात गवताची गंजी मोळी पेटवली जायची, त्याच्यातून धूर निघाला की आजूबाजूच्या गावाचे किंवा परिसराचे लोक समजायचे आज महाराजाने कोणता तरी गड किंवा कोणता तरी किल्ला जिंकलाय, म्हणून या स्तंभाला विजयस्तंभ म्हटलं गेले. हे विजयस्तंभ मनोरे त्या काळात 7-7 मजले असायचे. पैठणी कापडाने मखमली पडद्याने सजवलं जायचं आणि याच्या आतमध्ये दिवे पेटवले जायचे आणि दिव्यांच्या उजेडामध्ये राजांचं प्रतिबिंब आहे ना ते खालच्या गंगासागर तलावामध्ये पाहायचे. म्हणजे तुम्ही एक कल्पना करा त्या काळातलं या राजधानीचं या गडाचं वैभव कसं असेल. आता पुढे आपण शिवाजी महाराजांचा राजवाडा बघायला जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की 2 मिनिटं सर, सर्वांनी इकडे लक्ष द्या. आता ज्या ठिकाणी आता आपण सगळेजण उभे आहात या आपल्या मागच्या भिंतीपासून ते समोर आडवी भिंत दिसते बघा, या भिंतीपर्यंत हा जर संपूर्ण जर परिसर पाहिलात तर हा छत्रपती शिवरायांचा सर राहता राजवाडा आहे. म्हणजे त्या काळातलं हे राजांचं राहण्याचं घर आहे, म्हणून याला राजवाडा असं म्हटलं गेलेलं आहे. पण सर तुम्ही एक कल्पना करा की आपले महाराज या वाड्यामध्ये राहत असताना त्या काळातलं दादा चपला खाली काढा, त्या काळातलं या वाड्याचं वैभव कसं असेल याची तुम्ही 2 मिनिटं कल्पना करा. कारण या पहिल्यात उंच कट्ट्यावर तुम्हाला उंच ही छोटी छोटी चौकोनी दगडं दिसतात का, या दगडांवरती त्या काळात सागाचे लाकडी प्लेयर्स किंवा उंच खांब असायचे आणि या उंच खांबांवरती हा महाराजांचा राजवाडा आहे ना, हा राजवाडा प्रशस्त असा 2 मजली उभा होता. पण गडावरती तुम्ही रोपे न्यालात त्या बाजूला एक डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. या डोंगरावरून इंग्रजांचे 2 अधिकारी त्या दोघांची नावं आहेत कर्नल प्रोथर आणि मेजर हॉल याने काय केलं, या गडावरचे दारुकोठार उद्ध्वस्त केले आणि दारुकोठार उद्ध्वस्त केल्यामुळे इतिहासकाराच्या नोंदीप्रमाणे हा जो किल्ला आहे ना 11 ते 12 दिवस जळत होता. म्हणून तुम्हाला रायगड किल्ला हा जळून गेल्यामुळे तुम्हाला पडक्या अवस्थेत किंवा भग्न अवस्थेत पाहायला मिळतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही राजस्थानला गेलात, राजस्थानचे गडकोट किल्ले सर चांगले आहेत, मग आपले मराठी राज्याचे किल्ले महाराष्ट्राचे का उद्ध्वस्त आहेत? कारण कल्पना करा आपले महाराज कधी कुणाला शरण गेले नाहीत. म्हणून एका शायराने एक शेर म्हटला गेला आहे, अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही मराठ्यांची जात आहे, मराठ्यांची जात आहे. कल्पना करा हा छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा आहे, हा पूर्णपणे राहता राजवाडा आहे. हा सर पहिला जो चौथारा दिसतो ना हे आपल्या महाराजांचं मेन राहण्याचं ठिकाण आहे. आपले महाराज येथे 10 वर्ष राहिले आणि याच वाड्यामध्ये याच परिसरामध्ये आपल्या महाराजाने अखेरचा शेवटचा प्राण सोडला, तो म्हणजे 3 एप्रिल 1680ला. म्हणून हा त्या काळातला राजांचा प्रशस्त वाडा आहे. म्हणून या वाड्यामध्ये आणखी एका शायराने एक शेर म्हटला गेला आहे की अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे आणि या देशाला पुन्हा जिजाऊंचा शोभा पाहिजे, शोभा पाहिजे. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की. सर या राजवाड्याच्या उजव्या बाजूला बघा इकडे या पाण्याच्या टाक्यात मगाशी तुम्हाला मी जी गंगासागर तलावाची माहिती दिली ना, म्हणजे पूर्वीच्या काळात जो कोणी चोरीला वडी की गुन्हा करेल ना त्याला सर पूर्वीची कावड असायची, कावडीने खांद्यावरती पाणी आणायचं याच्यामध्ये ओतायचं आणि याच पाण्याच्या टाकीचा वापर इकडे कोपऱ्यात आपल्याला चौकोनी खड्डा दिसतो बघा, हे महाराजांचं स्नानगृह आंघोळीची जागा, याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण बाथटब किंवा नाणीघर म्हणतो. म्हणजे आपल्या महाराजांची आंघोळीची व्यवस्था आहे. म्हणजे आजही 450 वर्षापूर्वीचं आपल्याला महाराजांचं स्नानगृह हे ते आपल्याला पाहायला मिळतंय. कल्पना करा आत्ताच्या भाषेमधलं स्विमिंग पूल कल्पना करा. आता बघा आपण जो किल्ला बघितला सर याला बाले किल्ला म्हटलं गेलेलं आहे. बाले किल्ला म्हणजे किल्ल्यातला महत्त्वाचा भाग. पण हा बाले किल्ला फिरत असताना आपल्याला बघा गडावरती 2 प्रकारचे बांधकामं बघायला भेटतात. एक हे दगडी बांधकाम, एक हे विड बांधकाम. म्हणजे एवढं दगडी बांधकाम दिसतं ना हे दगडी बांधकाम आहे, हे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे सर. आणि जेवढं तुम्हाला विटातलं बांधकाम दिसेल ना हे पेशवे काळातलं आहे. मग पेशवे काळ केव्हा आला? 1733 ते 1818ला पेशवे आले. पेशव्यांच्या काळात विटा आल्या म्हणून गडावरती आपल्याला विड बांधकाम बघायला भेटतं. मग हे बांधकाम जॉईन करण्यासाठी सर आता आपण रेती सिमेंट वापरतो, पूर्वीच्या काळात काय रेती सिमेंट नव्हतं. मग पूर्वी हे बांधकाम जॉईन करण्यासाठी जे मटेरियल वापरलं आहे ना ते चुना, गूळ आणि शिसाचा वापर करण्यात आलेला आहे. कल्पना करा. आता तुम्ही रोपेण्याला ती गडाची मागची बाजू आहे, ज्या दरवाजामधून तुम्ही आता किल्ल्यामध्ये प्रवेश केलात ना या दरवाजाला इतिहासामध्ये मेना दरवाजा,
मेना हा पालखीचा प्रकार, तो मेना बंदिस्त राहतो. मेना म्हणजे काय? शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या आहेत, या राण्या मेन्यामध्ये बसून गडाच्या मागच्या बाजूला जायच्या, म्हणून त्या दरवाजाला इतिहासामध्ये मेना दरवाजा म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध दिशेला पालखी. पालखी म्हणजे काय? जर शिवाजी महाराजांची पालखी जर गडावरती जर पायी चढून आली ना, या दरवाज्यातून बाहेर किंवा आतमध्ये प्रवेश करायची, म्हणून याला पालखी दरवाजा म्हटलं गेलेलं आहे. पण सर, या भिंतीच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एकाला एक लागून लाईनमध्ये अशा 6 रूम पाहायला मिळतील सर. याला इतिहासामध्ये राण्यांच्या महलाचा भाग म्हटलं गेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराजांना राण्या किती होत्या? कल्पना करा, शिवाजी महाराजांना सर 8 राण्या होत्या. त्यांची नावं आहेत सहीबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई, अशी महाराजांच्या 8 राण्यांची नावं आहेत. कल्पना करा. मग लोकांना प्रश्न पडतो, आपल्या महाराजांनी 8 राण्या का केल्या? तर तुम्ही एक कल्पना करा, आपल्या महाराजांनी 8 राण्या आपल्या आवडीसाठी किंवा सोयीसाठी केल्या नव्हत्या. राजांच्या स्वराज्यामध्ये लोक कमी होती. वाडीतली गावातली लोक आपल्या स्वराज्यात येतील, स्वराज्य वाढेल, म्हणून महाराजांनी 8 राण्या केल्या होत्या. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, शिवाजी महाराजांना राण्या 8, या गडावरती तर ते 6 राण्या राहायच्या, उरल्या 2 राण्या कुठं राहायच्या? सईबाई राजगडला. संभाजी महाराज 2 वर्षाचा असताना सईबाईंचं राजगडावरती निधन झालं आणि पुतळाबाई खाली पाचाडला. आणि उर्वरित ज्या 6 राण्या आहेत ना, हे 6 राण्यांचे 6 रूम आहेत. हा एका राणीचा 1 रूम आहे आतमध्ये सर, एका राणीचं 1 रूम आहे, असे 6 राण्यांचे 6 रूम आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे? त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांचं किचन घर, त्यांची हवा खाण्याची खिडकी आणि त्यांचं टॉयलेट सिस्टीम. जर तुम्हाला टॉयलेट सिस्टीम बघायचं असेल ना, तर माझी माहिती झाल्यानंतर सगळ्यांनी पहिल्या राणीमालामध्ये जायचं. तेथे आजही 450 वर्षापूर्वीचं इंडियन टॉयलेट सिस्टीम आपल्याला रायगडावरती पाहायला मिळते. म्हणजे इंग्रजांनी काय केलं, याची कॉपी केली आणि ते आता यूज आपण आपल्या घरी करतो. कल्पना करा. म्हणजे आता आपण आपल्या घरी जे वापरतो ना, ती याची कॉपी आहे. कल्पना करा. म्हणजे आजही 450 वर्षापूर्वीचं टॉयलेट सिस्टीम आपल्याला रायगडावरती पाहायला मिळते. पण या राणीमालाच्या समोर हा मधला जो आडवा पट्टा दिसतो ना, याला सर दाशांची घरं, सर्वंट्स क्वार्टर्स म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक राणीचा नोकर प्रत्येक राणीच्या दालनासमोर. राणीला आतमध्ये काय काम लागलं, तिच्या दाशीला आतमध्ये बोलून घेतली जायची. थोडक्यात सरी राण्यांच्या नोकरांची घरं आहेत. कल्पना करा. पण त्याच्या समोर जर पाहिलं ना, तर समोर येथे सरी धान्यांचे कोठार आहेत. कदाच्या काळात तुम्ही जर कोल्हापूरला जर गेलात तर कोल्हापूरला पन्हाळा गड आहे. पन्हाळा गडावरती धान्यांचे कोठार आहेत. त्यांना गोदाम किंवा अंबरखाना म्हटलं गेलेलं आहे. जे पन्हाळा गडावरती जे आहेत ना, त्यांची नावं आहेत गंगा, यमुना आणि सरस्वती. गोदाम आहेत, अंबरखाना. तसं आमच्या कोकणात आम्ही कंगी किंवा पेव म्हणतो. म्हणजे महाराजांच्या काळात या किल्ल्याला वेढा पडला, त्या काळात गडावरती 3000 लोक आहेत. त्यांचं सरासरी 6 महिन्याचं पुरेल इतकं त्याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं, म्हणून याला धान्यांचं कोठार म्हटलं गेलेलं आहे. पण सर, याच्या अगोदर गडावरती पूर्वी कधी आला असाल ना, तर पूर्वी ते बोर्ड लिहिलं होतं कैद्यांचे कोठार म्हणून. मग कैदी कुणी ठेवले? पेशवे लोकांनी कैदी ठेवले. कल्पना करा. आपल्या महाराजांनी कैदी का ठेवले नाहीत? समोर त्यांच्या राण्यांची घरं आहेत, बाजूला त्यांच्या मंत्र्यांचे वाडे आहेत आणि या बाजूला राजांचा राजवाडा आहे. आपल्या राजांचं जे कैदी ठेवण्याची जागा होती ना, ते पुण्यामध्ये लिंगाणगड आणि साताऱ्यामध्ये वासोटागड आहे. कल्पना करा. म्हणून याला शिवकाळात धान्यांचं कोठार, पेशव्यांच्या काळात कैदी कोठार म्हटलं गेलेलं. मग धान्य कसं काढले जायचं? लाकडीचे किंवा रस्सीच्या शिडीने धान्य वरती काढले जायचं, असं याला कुठे चान्स नाही. हे इमर्जन्सी स्टॉक. गडाचे दरवाजे बंद झाले, गडावरती कुठची संकटाची वेळ आली तर याच्यातून 3000 लोकांना धान्य पुरेल इतकं याच्यात धान्य काढलं जायचं. 22, 20 आणि 15 या दोघांना दरवाजा नाही आहे, तिसऱ्याला दरवाजा आहे. मग तिसऱ्याला दरवाजा का आहे? तर या दोघांमधून सर धान्य काढलं जायचं, तिसऱ्यामध्ये टाकलं जायचं, खाली मंत्रिमंडळामध्ये नोंद केली जायची, म्हणून त्याला तिसऱ्याला दरवाजा आहे. कल्पना करा. पण या रेलिंगच्या बाजूला पूर्णपणे धुका आहे, पण त्या धुक्यामध्ये काहीशा रूम आहेत. इतिहासामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचं आपल्याला जे अष्टप्रधान मंडळ पाहायला मिळतं बघा, त्यांचे ऑफिस किंवा त्यांचे कार्यालय. म्हणजे थोडक्यात स्वराज्याचा जो कागदीपत्र व्यवहार आहे ना, तो येथे चालला जायचा. 365 गड किल्ल्याचा जो कागदीपत्र व्यवहार आहे ना, तो येथे चालायचं. थोडक्यात आताचं मंत्रिमंडळ आहे. कल्पना करा. सर, इथे थोडक्यात माझी महत्त्वाची माहिती संपलेली आहे. पण माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटला जाताना मी 2-3 शेर म्हणून दाखवतो. पहिला शेर असा आहे की घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला, आणि या मराठ्यांशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला. अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, मराठ्यांची जात आहे. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, ही सम्मा माणिक मोती दुसरी दौलत नाही. काशी उनकी कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती. सर, इथे आमची महत्त्वाची माहिती संपलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.